नमस्कार. 11 सप्टेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहर व तालुक्यात रविवारी दुपारी आणि रात्री दमदार पाऊस. पोलिसांच्या 112 क्रमांकावर डायल करून आलेल्या पोलिसांची घातली हुज्जत. चिंचोली येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल. बामनोद गावात वाद्य बंद केल्याच्या कारणावरून एकास मारहाण. फैजपूर मर्चंट पतसंस्थेच्या 4,20,00,000 रुपयाच्या निधीचा अपहार. 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. यावल महाविद्यालयाजवळ ॲपे रिक्षाला ट्रकची धडक. 4 जखमी. डॉक्टर कुंदन फेगडे धावले मदतीला. स्वतः वाहनात टाकून रुग्णालयात नेऊन केले उपचार. यावल तालुक्यात किडी बागावर CMV या विषाणूजन्य रोगाचा थैमान. शेतकऱ्याने किडी उपटून फेकली. यावल तालुक्यात रविवारी 207 मतदान केंद्रावर मतदान कार्डसोबत आधार लिंकची विशेष मोहीम संपन्न. जुना कोरपावली रस्त्याची दयनीय अवस्था. खळकाई नदीचा पूल देखील झाला खड्डेमय. शेतकऱ्यांना पुरता मनस्ताप. तर यावलच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीची शिक्षक भरती रद्द करण्याची मागणी. शिक्षकाने बोगस TET प्रमाणपत्र जोडल्याची तक्रार. यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये कॅशबॅक ऑफर. तुम्हाला जर कपडे खरेदी करायचे आहे आणि तुम्ही जर 1500 रुपयाचे कपडे खरेदी केले तर तुम्हाला 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. अर्थात 1500च्या खरेदीवर 500 रुपये कॅशबॅकची ऑफर यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये सुरू आहे. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरात रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आणि रात्री 7:30 वाजता दमदार पाऊस झाला. उकाळ्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे चांगला दिलासा मिळाला आहे. यावल शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती. मात्र रविवारी दुपारी 1:30 ते 2 या वेळेत शहर आणि तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्याचप्रमाणे रात्री 7:30 वाजेपासून ते 8 वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस यावल शहर आणि तालुक्यात कोसळला. एकूणच या पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसापासून नागरिक उकाळ्याने त्रस्त होते. मात्र या पावसामुळे शेती पिकासह नागरिकांना देखील गारवा मिळाला आहे व उकाळ्यापासून मुक्तता मिळाली आहे. एकूणच यावल शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी देत दमदार कमबॅक केलेले दिसत आहे. हा पाऊस शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल तालुक्यातील चिंचोली या गावातून एकाने पोलिसांच्या अतितात्काळ मदत असलेल्या 112 क्रमांकावर डायल केला. तेव्हा तातडीने रात्रीच पोलीस चिंचोली गावात पोहोचले आणि
डायल करणाऱ्या व्यक्तीस जाब विचारला असता त्याने आपली तक्रार न सांगता पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला। तेव्हा या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चिंचोली तालुका यावल या गावातून कैलास अशोक कोडी वय 34 या तरुणाने पोलिसांच्या अत्यावश्यक मदतीसाठी असलेल्या 112 या क्रमांकावर कॉल केला होता। तेव्हा या क्रमांकावर कॉल केल्यानंतर क्षणार्धात पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलीस हवालदार जगन्नाथ पाटील सह कर्मचारी चिंचोली गावात दाखल झाले। तेव्हा या ठिकाणी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कैलास कोडी याला काय समस्या आहे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी उलट पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली आणि तो पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्या अंगावर धावून आला। तसेच पोलीस ठाण्याला त्याला आणले असता सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान याला देखील कमरेला चावा घेतला। तेव्हा या प्रकरणी या तरुणाच्या विरुद्ध पोलीस हवालदार जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी करीत आहे। सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल। तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल। संपर्क 93 70 94 84 82। यावल तालुक्यातील बामनोद या गावात वाद्य बंद करण्याचे सांगितले म्हणून त्याचा राग येऊन 7-8 जणांनी एकाला जबर मारहाण केली व फरचीचा तुकडा त्याच्या डोक्याला मारून त्याला जबर दुखापत केली। तसेच कोल्ड्रिंकच्या बाटल्या देखील त्याला मारून फेकल्या। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बामनोद तालुका यावल येथील नातवाडा भागातील रहिवासी नितीन किसन राणे यांनी वाद्य बंद करण्याचे सांगितले। तेव्हा या गोष्टीचा राग येऊन त्याला पंकज साहेबराव सोनोनेसह त्यांच्यासोबत असलेल्या 7 ते 8 जणांनी शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी सुरुवातीला मारहाण केली। नंतर एकाने फरचीचा तुकडा उचलून त्याच्या डोक्यावर मारले तर इतरांनी कोल्ड्रिंकच्या बाटल्या त्याच्यावर मारून फेकल्या। तेव्हा त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोकुळ तायडे करीत आहे। यावल तालुक्यातील फैजपूर येथील फैजपूर मर्चंट सोसायटीमध्ये टाकण्यासाठी 4 कोटी 20 लाख रुपये एकाने 5 जणांना दिले। मात्र या 5 जणांनी मिळून या 4 कोटी 20 लाखाचा अपहार केला म्हणून त्यांच्या विरुद्ध यावल न्यायालयाच्या आदेशान्वये फैजपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावल तालुक्यातील फैजपूर येथील रहिवासी रवींद्र भागवत जावडे यांनी यावल न्यायालयात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी फैजपूर मर्चंट सोसायटीमध्ये आपल्या नावाने जमा करण्यासाठी वेळोवेळी 4 कोटी 20 लाख रुपये उमेश मुकुंदा वाणी राहणार ढाकेवाडी जळगाव, अशोक गोपीनाथ मंडोरे राहणार श्रद्धा बंगला गणपतीनगर जळगाव, प्रदीप अरुण वानई राहणार खानदेश मिल कॉलनी जळगाव, संजय मोतीराम जैन राहणार जळगाव व GK भारंबे सेवानिवृत्त कर्मचारी राहणार रोझोदा तालुका यावल या 5 जणांकडे दिले होते। तेव्हा या 5 जणांनी 4 कोटी 20 लाखाची रक्कम फिर्यादी रवींद्र जावडे यांच्या नावावर जमा न करता परस्पर संगनमताने आपल्या पदाचा दुरुपयोग करून या रकमेचा अपहार केला
व फिर्यादी आणि दप्तर जमा न करून शासनाची देखील फसवणूक केली, तसेच बोगस दस्त देखील बनवण्याचा प्रयत्न केला. म्हणून या सर्व 5 जणांविरुद्ध यावल न्यायालयाच्या आदेशान्वये फैजपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील करीत आहे. यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या महाविद्यालयाजवळ एका ट्रकने ॲपे रिक्षाला धडक दिली. या अपघातात 4 जण जखमी झाले असून जखमींना तातडीने यावलचे माजी नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले आहे. सर्वांवर या ठिकाणी उपचार सुरू असून यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. तिला जळगाव हलवले जात आहे. यावल शहराच्या बाहेर महाविद्यालयाजवळ ॲपे रिक्षा क्रमांक MH19BM 3915 घेऊन चालक प्रमोद अरुण सोनार वय 42 राहणार हिंगोना हे शेतमजूर घेऊन यावलकडून फैजपूरकडे हिंगोना गावी जात होते. दरम्यान फैजपूरकडून भरधाव वेगात यावल शहराकडे ट्रक क्रमांक RJ10B 4284 हा घेऊन चालक सचिन सिंग उदय सिंग हा येत होता. त्याने त्या ठिकाणी असलेल्या गतिरोधककडे लक्ष नसल्याने सरळ वाहन नेले आणि जोरात ब्रेक दाबल्याने त्याचे वाहन रिक्षावर जाऊन धडकले. या अपघातात ॲपे रिक्षा चालकसह त्यात बसलेले शेतमजूर जखमी झाले. तेव्हा त्याच वेळी या भागातून जात असलेले माजी नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, भूषण फेगडे, मनोज बारी, सागर लोहार, रजनीश भावसार यांनी तातडीने जखमींना तेथून आपल्या खासगी वाहनामध्ये टाकून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर जिशान खान, अधिपरिचारिका मनीषा धांडे, दीपाली किरंगे, पिंटू बागुल, संजय जेधे, प्रवीण बारी सह आदींनी प्रथमोपचार केले. या अपघातात फकीरा नवाब तळवी वय 32 राहणार हिंगोना, प्रमोद अरुण सोनार वय 42 राहणार हिंगोना, जहानूर खिताब तळवी वय 40 राहणार हिंगोना व सुलाबाई जगन तायडे वय 55 राहणार हिंगोना असे जखमी झाले आहेत. ऍक्सिडेंट तो किती पैका ड्रायव्हर का भाऊ गाडी बाजून घे, चाल बाजून घे. या येऊ दे मागे. इकडे दाब, इकडे दाब, इकडे दाब ना रे. संजू है गाडी वापरी टाकली काय करू नका, फक्त आपल्याला टाके घ्यायचे. यावल तालुक्यातील केळी बागावर CMV या विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. यामुळे
केळी बागायतदार शेतकऱ्याला थेट केळी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. या रोगामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. रावेर मुक्ताईनगर तालुक्यापाठोपाठ आता यावल तालुक्यात देखील विषाणूजन्य रोगाने थैमान घातल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. विशेष म्हणजे टिश्यू कल्चर केळीच्या रोपांना विषाणूजन्य रोगाची लागण लवकर होत आहे. त्यामुळे महागडी रोपे उपटून फेकण्याची वेळ यावल शहरातील शेतकरी गोपाल बाबूराव बारी यांच्यावर आली आहे. त्यांच्या केळीवर रोग आल्याने सुमारे 4,500 रोपं त्यांना उपटून फेकून द्यावे लागले. लागवडसह 4 महिन्यापर्यंत एका लेकरासारखं त्यांनी या पिकाला वाढवलं होतं. मात्र या पिकावर CMV या विषाणूजन्य रोगाने थैमान घातला आणि बघता बघता पीक हे नष्ट होऊ लागले. तेव्हा या केळी पिकाच्या रोगाचा प्रादुर्भाव इतर पिकावर होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने मजूर लावून संपूर्ण केळी उपटून फेकली आहे. तेव्हा लाखो रुपयाचा फटका या शेतकऱ्याला बसला आहे. शेतकरी सध्या विविध प्रकारचे रोग प्रतिबंधक औषधची फवारणी करून करून केळी वाचू शकला नाही. म्हणून शासनाने देखील याकडे लक्ष द्यावे आणि केळी संशोधन केंद्रामार्फत यावल तालुक्यातील केळी पिकाची पाहणी करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे. निंदेल होतं बाई मग ते बी निंदी होऊ नका सगळे काम यावल शहर आणि तालुक्यात विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रावर मतदान कार्डसोबत आधार लिंकची विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये 3,000 मतदारांची नोंदणी करत आधारसोबत त्यांचे मतदान कार्ड लिंक करण्यात आले आहे. यावल शहर व तालुक्यात तहसीलदार महेश पवार, निवडणूक नायब तहसीलदार RD पाटील, निवडणूक विभागाचे आनंद बनकर, पराग सरोदे यांच्या माध्यमातून यावल तालुक्यातील रावेर विधानसभा मतदारसंघातील 140 मतदान केंद्र आणि चोपडा विधानसभा मतदारसंघातील 67 मतदान केंद्र असे दोघं मिळून 207 मतदान केंद्रावर
सकाळपासूनच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLOच्या माध्यमातून आधार कार्डला मतदान कार्ड सोबत लिंक करण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये चोपडा विधानसभा मतदारसंघात 1214 मतदारांचे मतदान कार्ड आधारसोबत लिंक करण्यात आले, तर रावेर विधानसभा मतदारसंघात 1935 मतदारांचे मतदान कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आले. एकूण यावल तालुक्यात 3149 मतदारांची मतदान कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आली आहे. मोठ्या उत्साहात यावल शहर आणि तालुक्यातील मतदार केंद्रावर BLOंनी थांबून ही मोहीम यशस्वी केली आहे. यावल तालुक्यातील कोरपावली जाणारा जुना रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सध्याच्या पावसाळ्यात खळकाई नदीला चांगलाच पूर वाहून निघाल्याने नदीवरील पुलाची देखील दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गाला पुरता मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावल शहरातील शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणावर शेती जुन्या कोरपावली रस्त्यावर आहे. हा रस्ता शहरातील बाबानगर भागातून पुढे खळकाई नदीच्या दिशेने कोरपावलीकडे जातो. या रस्त्याची यंदाच्या पावसाळ्यात दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. तसेच या रस्त्यावर लागणारी खळकाई नदीला देखील यंदा चांगलाच पूर वाहून निघाला. सुमारे 1.5 महिना पूर या नदीला चालू होता. यात खळकाई नदीवरील पुलाची चांगलीच दयनीय अवस्था झाली आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहे. पुराचे पाणी सातत्याने वाहत होते म्हणून हे खड्डे मोठमोठे झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. परिणामी या भागातील शेतकऱ्यांना शेतमाल आपल्या शहरापर्यंत आणण्यासाठी वाहन नेणे आणणे हे कठीण झाले आहे. त्याचप्रमाणे या भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी केळी लावतात, तेव्हा कापणी योग्य झालेल्या केळीला व्यापारीला देण्याकरिता वाहन त्या भागात जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना ती देखील मोठी अडचण होत आहे. तेव्हा यावल शहरातून जुना कोरपावली रस्ता हा तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. यावल शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शहर आणि वरणगाव येथे संस्थेत शिक्षक भरती करण्यात आली. यात काही शिक्षकांनी शिक्षक भरतीकरिता खोटे TET प्रमाणपत्र जोडल्याची तक्रार शिक्षण अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. तसेच सदर शिक्षक भरती रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावल शहरात नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल आहे. तसेच फखरुद्दीन अली अहमद विद्यालय वरणगाव तालुका भुसावळ येथे आहे. या दोन्ही ठिकाणी नुकतेच शिक्षक भरती करण्यात आली. वास्तविक संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाची मुदत संपली असून अनधिकृतपणे मंडळाच्या वतीने शिक्षक भरती केल्याची तक्रार यापूर्वीच करण्यात आली होती. असे असताना
संस्थेत 7 शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. यामध्ये काहींनी थेट TETचे प्रमाणपत्र बोगस आणि बनावट सादर केल्याची तक्रार आता पुन्हा शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे सह शिक्षणाधिकारी माध्यमिक जळगाव यांच्याकडे करण्यात आली आहे. सदरचे निवेदन यावल शहरातील हाजी गुलाम मुस्तफा, हाजी गुलाम दस्तगीर, आसिफ खान, ताहेर खान व इनुस खान, रशीद खान यांच्या वतीने देण्यात आले आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून नियुक्तीसाठी खोटे TET प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तेव्हा या तक्रारीनंतर आता शिक्षण विभागाकडून काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.